पुलिस ने वाहन चोरी के मामले में बड़ी सफलता हासिल करते हुए 3 शातिर आरोपियों को गिरफ्तार किया। कलमना पुलिस स्टेशन के आपराधिक प्रतिकरण पथक ने कार्रवाई करते हुए संदिग्ध दोपहिया वाहनों की जांच की। इस दौरान पुलिस की चोरी की गई बाइकों के संबंध में जानकारी मिली, जिसके बाद 3 आरोपियों को हिरासत में लेकर पूछताछ की गई। पूछताछ और जांच के दौरान आरोपियों के पास से चोरी की 3 दोपहिया वाहन बरामद की गई। जब्त की गई इन बाइकों की कुल कीमत करीब 1,80,000 रुपए बताई जा रही है। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी 3 अलग अलग वाहन चोरी के मामले में शामिल है और वे सराईत आपराधिक है। कलमना पुलिस ने आरोपी के खिलाफ कार्रवाई करते हुए आगे की जांच शुरू की है। आमचे डीबी पथक PSI श्री राऊत साहेब आणि त्यांच्यासोबत प्रभात खंगाले, विशाल बैसारे, नितीन मिश्रा, ललित शेंडे आणि अविनाश गालवंशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या चेक करत होते। त्यावरून त्यांना एक गाडी मिळून आली। त्यानंतर त्यांनी त्या गाडीचा तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे एक विधी संघर्षित बालक आणि एक आरोपी नामे मोहम्मद साजिद मोहम्मद सलीम राहणार ताजबाग तसेच जुनेद अख्तर खान वय 19 वर्ष राहणार ताजबाग या दोघांना ताब्यात घेतले आणि त्या 3 आरोपींच्या ताब्यातून 3 वाहने जप्त करून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। पकडलेले दोन्ही आरोपी जे ताजबागचे आहेत ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ताजबागला राहणारे आहेत, त्यांचा रेकॉर्ड आहे। डीबी पार्टी गजानन राऊत यांच्या नेतृत्वात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेली गोपनीय माहिती आणि विदाऊट नंबर प्लेट वाहनांच्या चेकिंग मोहिमेदरम्यान हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। एकूण 3 गाड्यांची किंमत 1,25,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। चोरी करण्याचा उद्देश म्हणजे यांना जे दैनंदिन जीवनात जे शॉक लागलेले आहे ते शॉक पूर्ण करण्यासाठी हे आरोपी चोऱ्या करतात। ताजबागमधून येऊन त्यांनी इकडे चोरी केलेली होती। गोपनीय माहिती, CCTV फुटेज याच्या आधारे हे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत।